उदगीरात टोळक्याकडून भर रस्त्यावर मारहाणीत दोघे तरुण जण जखमी। उदगीर शहरातील जळकोट रोडवर टोळक्याकडून दोघा तरुणास दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना मार्च 22 रोज शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे। सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळकोट रोडवर विनाकारण टोळक्याने दोघा तरुणाला दगडाने मारहाण केली। या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले असून तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। संगम बिरादार वय 24 वर्ष, कृष्णा कणकुरे वय 22 वर्ष, दोघेही राहणार नावंदिता उदगीर। या दोघांना मारहाण करण्यात आल्याची माहिती मार्च 23 रोज रविवारी सकाळी 10 वाजता सूत्रांनी दिली आहे। बोलले त्यांनी एकदम मारायला सुरुवात केली। विनाकारण आमच्या लेकराला झाडू वगैरे मारतात, पण त्यामध्ये पैसे होते सगळं ते काढून घेतली आणि थोडं सगळं हे केलं मारणार। कोण होते मुलं माहीत आहे का तुम्हाला? मुलं आता गेला तर घोसाड्यावर पडलं। काय दुश्मनी होती त्यांची तुमच्या पोराशी? नाही ना होती, काय होतं ते उद्या बघायचं। गावाकडून येलो होतो ह्या हॉस्पिटलला, मी नाईटला लॅबला कर्मचारी म्हणून नाईट ड्युटी होती। मी गावाकडून येलो होतो। कुठं ड्युटीला हा? उदगीर हॉस्पिटलला। उदगीर हॉस्पिटलला ड्युटीला हो? हां, नाईट ड्युटी लॅबला येऊ लागतो। मग वाटत तिथे भेटले पेट्रोल पंपाच्या समोर, तिथं कुठं पेट्रोल पंप समोर महेंद्र झेंडेवाले त्याच्या समोर थोडं। हां, मग समोरून गाडी स्कूटी घेऊन आली आणि कट मारले। कोण? ते तीन मुलं होते। कट मारून मग पुढे थांबले, आम्ही थांबलो, हळू जावा तेवढंच म्हणल्यामुळे तिकडून आले आणि अंगावर मारा सुरू केले। आणि धक्काबुक्कीमध्ये मारले, अजून दुसरे दोघे तिघाले, एक मारत ते लोटं त्याला खाली दिले, त्याला धोंडा घातले आणि हातात काय होतं माहीत नाही, डोक्यात लागले, तुमचं टाके पडले। किती टाके पडले? 5 टाके पडलं, 4-5 इथं पोटाला लागले। कोणत्या समाजाचं ते? कोणते होते की नाव त्यांचे माहीत दिलं? काय झालं ना? शैलेश पाटील म्हणायचं, दुसरे? आदित्य म्हणायचं चलकोटचं। हां, आदित्य दुसरे 2-3 नाव माहीत। शैलेश पाटील, अभिषेक सोनटक्के, गावातले म्हणून आहे आतिश वाघमारे आणि विकी काकडे यांचं नाव आहे। हे कुठले आहे? उदगीरचे, एक कॅप्टन चौकातला आहे आणि एक चर्च रोडचा आहे। ह्यांच्या तुमची काय दुश्मनी होती? तर आजपर्यंत काहीच नाही। मग नेमका मारायचं एवढं कारण काय? क्रूर फक्त हळू सावकाश जावं म्हणलं। कोण म्हणलं सकाळचा? मी म्हणून हां, दोघं थांबलो, सावकाश जावं। ते दारू पिऊन होते? दारू पिऊन होते। दारू पिऊन होते ते? बॅगमध्ये 20,000 रुपये होते। ते बॅगमध्ये 20,000 रुपये, बॅग फाडून बॅग फाडून 20,000 रुपये बाराबारीमध्ये बॅग फाटले। हां, 20,000 पडले, 20,000 घेऊन दोंडाला मारलं गेले। हे बॅग आहे का? हां, हे बॅग घेऊन पैसे फाडून घेऊन गेले। आता तुमचं काय म्हणणं आहे? त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। मी पोलीस केस केलं। एक MLC दिली होती पाटण हॉस्पिटलमध्ये, आता तुमचे दुसरे जोडीदार आहे त्यांना काय नाव आहे? संगमेश्वर बिरादर। हां, संगमेश्वर बिरादर, संगमेश्वर बिरादर। तुमचं नाव? कृष्णा कानोरे कृष्णा कानोरे। नाव लिहिचं